सटाणा नगर परिषदेवर शिंदे गटाचा भगवा. हर्षदा पाटील ठरल्या पहिल्या लोकनियुक्त महिला नगराध्यक्ष. सटाणा नगर परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर. भाजपला बहुमत मिळाले असले तरी थेट नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या शिंदे गट हर्षदा राहुल पाटील यांनी बाजी मारली आहे. पहा विजयी उमेदवारांची यादी आणि सविस्तर माहिती. आपण पाहतात 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनल. सटाणा नगर परिषदेच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल नुकताच हाती आला असून सटाण्यात यावेळेस मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली आहे. नगर परिषद भाजपला बहुमत मिळाले असले तरी थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने बाजी मारली आहे. हर्षदा राहुल पाटील यांनी या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. सटाणा नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत झाली. यामध्ये शिवसेनेच्या शिंदे गट हर्षदा राहुल पाटील यांनी भाजपच्या योगिता सुनील मोरे आणि अपक्ष उमेदवार रुपाली कोठावदे यांना पराभव केला. विशेष म्हणजे सटाणा नगर परिषदेच्या इतिहासात पहिल्या थेट लोकनियुक्त महिला नगराध्यक्ष बनण्याचा बहुमान हर्षदा पाटील यांनी मिळवला आहे. दुसरीकडे नगरसेवक पदाच्या संख्येत भाजपने आपले वर्चस्व राखले आहे. एकूण 24 जागांपैकी भाजपने 15 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळाले आहे, तर शिवसेनेला शिंदे गट 4, अपक्षांना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागेवर समाधान मानावे लागले आहे. निवडणुकीत अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे. भाजपचे माजी नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या प्रभागात शिवसेनेचे राहुल बाबा सुभाष पाटील यांनी 554 मतांनी विजय मिळवून धक्का दिला आहे. प्रभाग 1 मधून सीमा सोनवणे आणि सुमित वाघ भाजप, प्रभाग 2 मधून जयश्री गरुड शिवसेना आणि चेतन रौंदळ भाजप, प्रभाग 3 मधून भूषण सोनवणे शिवसेना आणि संगीता सोनवणे भाजप बिनविरोध, प्रभाग 4 मधून तनुजा नांद्रे शिवसेना आणि महेश सोनवणे भाजप, प्रभाग 11 मधून नितीन सोनवणे भाजप बिनविरोध आणि ॲडव्होकेट हुमेरा शेख राष्ट्रवादी. विजयानंतर हर्षदा पाटील यांची प्रतिक्रिया. हर्षदा पाटील म्हणाल्या की सटाणा नगर परिषदेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, विकासासाठी आणि शहरात उत्तम सुख सुविधा देण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहणार आहोत. सटाणा नगरपालिकेत आता सत्ता भाजपची असली तरी नगराध्यक्षपद शिवसेनेकडे असल्याने शहराच्या विकासासाठी दोन्ही पक्ष कशा प्रकारे समन्वय साधतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 24x7 न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी देवेंद्र पवारसह दीपक गायकवाड, सटाणा. त्यांच्या आशीर्वादाला पात्र करेल हा शब्द देते. तुमची सून, मुलगी आणि लेक खूप धन्यवाद. येणाऱ्या काळात कुठेच तुम्हाला कोणत्याच गोष्टीला उणीव बसणार नाही हा शब्द देते. तमाम परिसरवासियांना, बागलाणवासियांना, यशवंतनगरच्या लोकांना धन्यवाद. प्रभागातील सर्व नागरिकांनी मला विजय केला त्याबद्दल मी प्रथमतः प्रभागातील सर्व नागरिकांचे मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच माझे मार्गदर्शक आमदार तुमचे साहेब, तसेच माझा मित्रपरिवार, माझ्या परिवारातील सर्व सदस्य यांचे मी अगदी मनापासून आभार मानतो. सहभागी होऊन सटाणा शहराच्या विकासासाठी साहेब बांधील आहे. त्याचबरोबर निवडून आलेले उमेदवार तसंच येणारी तालुका जिल्हा परिषद आणि तालुक्यातील जिल्हा परिषदवर सुद्धा आपण त्याप्रमाणे लक्ष देणार आहोत.